श्री जगदंबार्पणमस्तु. श्री सुक्ताच्या वाच्यार्थात किती गूढ अर्थ भरलेला आहे. त्यात अर्थशास्त्राबद्दल ज्या भारतीय संकल्पना आहेत त्या अगदी सुयोग्य असं त्याचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. सर्वेपि सुखिनः सन्तु ही भावना श्री सुक्तामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. आमच्या वैदिक समाजाने आळशी माणसाला स्थान तर दिलं नाहीच आहे, उलट समाजहितास ते कसे घातक आहेत हे सांगून सावध केलं आहे. सर्व गतिमान असावं म्हणजे धन दानधर्मासाठी पशुधनसुद्धा गतिमान असावं. कारण घोडा फिरला नाही तर तो लवकर म्हातारा होतो. श्रीसूक्त म्हणजे केवळ लक्ष्मी आराधना नसून त्यागावर आराधित अशी उपासना आहे. त्यात मानवाच्या निरामय जीवनाची कामना प्रत्ययाला येते. भारत राष्ट्राच्या अभ्युदयाचे स्वप्न दिसते. ते साकार होण्यासाठी सर्वांनीच म्हणूया, हिरण्यमयी लक्ष्मी जात वेदो आवह. अंबा माता की जय.